वसई विरार शहर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त मोहन संखे यांना पालिकेने निलंबित केलेले आहे। पालिका अधिकाऱ्यांनी फोनवर आम्हाला ही माहिती दिली, परंतु अधिकृत पत्र देण्यासाठी पालिका अद्यापही तयार नाही। तर दुसरीकडे मोहन संखे यांनी कोट्यावधी माया जमवल्याचं समोर आलेलं आहे। आगाशी गावात राहणारे महेश भोर यांनी आम्हाला माहिती दिली की मोहन संखे यांचे मुंबईला 8 ते 10 फ्लॅट आहेत। एवढा पैसा आला कुठून? पालघर ह्या ठिकाणी छोट्याशा गावात राहणारा एक सहाय्यक आयुक्त वसई विरार शहर महापालिकेत येतो आणि त्याचे 10 फ्लॅट मुंबईला कसा घेऊ शकतो हा सवाल महेश भोर यांनी उपस्थित केलेला आहे। मोहन संखे जे आहेत की खोट्या MRTPच्या गुन्हे दाखल करतात, खोट्या केसेस करतात आणि लोकांकडून पैसे उकळतात असा आरोप करण्यात आलेला आहे। ज्यांनी आरोप केलेला आहे महेश भोर, त्यांचं नेमकं म्हणणं काय आपण ऐकूया। सर्वप्रथम HP लाईफ यांचे मी आभार मानतो, कारण खूप मोठा अधिकारी, वसई विरार महानगरपालिकेचा खूप मोठा अधिकारी मोहन संखे आज गळाला लागलेला आहे आणि तो निलंबित झालेला आहे। हे HP लाईफचं खूप मोठं यश म्हणावं लागेल, कारण हा मोहन संखे जर मोहन संखेच्या बाबतीत जर म्हणायचं असेल तर हा खूप जुना अधिकारी, महानगरपालिकेच्या अगोदर नगरपालिका असेल, त्या अगोदर पंचायत असेल, तर हा खूप जुना अधिकारी होता। आणि हा अधिकारी जो आहे हा अधिकारी एक भ्रष्ट अधिकारी म्हणून त्याचा इतिहास आहे। आणि एक ताजं उदाहरण असेल तर खोटे गुन्हे, एखाद्या माणसाला खोट्या गुन्ह्यामध्ये MRTP मध्ये कसं अडकवायचं असेल तर आणि त्याच्याकडनं पैसे उकळायचे असेल, ह्याच्यामध्ये मोहन संखे यांचा हातखंड होता। आपण जर बघितलं तर त्यांनी जे MRTPचे गुन्हे सादर केलेले आहेत, जे दाखल केलेले आहेत, हे केवळ स्वार्थापोटी केलेले आहेत। आणि त्या स्वार्थापोटी त्याची माया असेल की एवढी मोठी माया की असं म्हटलं जातं की मुंबईमध्ये जे 8 ते 10 फ्लॅट आहेत, मग एखादा पालघर सारख्या ठिकाणी राहणारा माणूस 10 फ्लॅट मुंबईला घेऊ शकतो, तर त्याच्यावरचे अधिकारी असेल, सहाय्यक आयुक्त किंवा आयुक्त, आणखी जे अधिकारी, ह्यांची किती मोठी माया त्यांनी मुंबईमध्ये किंवा इतर ठिकाणी जमवून ठेवली असेल। म्हणजे हे अधिकारी फक्त वसई विरारला ओरबडण्याचं, सत्यानाश करण्याचं काम करतात, स्वतःचं पोट भरतात आणि मोठी माया कमवतात आणि मग त्यांचा असा शेवट होतो। आणि ते होणारच होतं, आज ना उद्या ते होणारच होतं। ते HP लाईव्हच्या बातमीने झालं, खूप मी त्यांचे आभार मानतो। आणि एक महत्वाची बाब अशी की खोटे गुन्ह्यामध्ये ह्या मोहन संख्येने आगाशी कोल्हापूर ठिकाणी एका जुन्या 20 वर्षाच्या जुन्या गावठी कौल्याच्या घराला, ज्याला आपण बेडघर म्हणतो, त्याला MRTP लावलेली आहे आणि त्याच्यामध्ये विकासक म्हणून दोघांची नावं ऍड केलेली आहेत। आता गावठी घर 20 वर्षा अगोदर बांधली, त्याच्यामध्ये विकासक नसतो। विकासक हा RCC इमारतीला किंवा एखाद्या स्ट्रक्चरला असतो, गावठी घराला विकासक लागत नाही। पण ते ह्या मोहन संख्येने पैसे घेऊन हा खोटा FIR मध्ये ह्या दोन माणसं नावानं अडकवून ठेवलेला आहे। आणि त्याच्यामध्ये ऍडिशनल 80 वयाच्या, 90 वर्षाच्या, 70 वर्षाच्या शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये FIR मध्ये त्यांची नावं आहेत। मी तर म्हणेन का त्यांचे शाप या मोहन संख्येला लागले आणि मोहन संखे आज निलंबित झाला। असे अनेक अधिकारी आहेत ज्यांना HP लाईव्ह त्यांच्या मागे लागायला पाहिजे आणि असे अधिकारी हे निलंबित व्हायला पाहिजे। आणि जे काही वसई विरारला ओरबडण्याचं काम चाललंय हे कुठेतरी थांबलं पाहिजे, याच्यावरती कोणाचा तरी वचक आला पाहिजे, कोणाचा तरी अंशुक आला पाहिजे। आणि HP लाईव्ह सारखे जे आहेत, वार्ताहर आहेत, जे युट्यूबच्या माध्यमातून बातम्या सगळ्या संकलित करत असतात, तर त्यांचं खूप मोठं यश आहे। आणि मी अशा सगळ्या पत्रकारांना, वार्ताहरांना मी माझ्याकडून धन्यवाद देतो की अशीच कामं करत राहा, जेणेकरून वसई विरारला ओरबडण्याचं काम हे कमी होईल आणि वसई विरारचा लोकांचा जो याच्यामध्ये जो काही विकास आहे, हा विकास व्यवस्थित होईल आणि लोकांना सुख समाधान मिळेल।